पूर्व नागपूर मतदारसंघाचे आमदार कृष्णा खोपडे यांना जीवे मारण्याची धमकी मिळाल्यानं शहरातील राजकारण तापलंय। याबाबत भारतीय जनता युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी पोलीस आयुक्त डॉक्टर रवींद्र कुमार सिंगल यांची भेट घेऊन निवेदन सादर केलं आणि धमकी देणाऱ्यांना लवकरात लवकर अटक करण्याची मागणी केली। आज भारतीय जनता युवा मोर्चा नागपूर शहराच्या वतीने माननीय पोलीस कमिशनर साहेब यांना निवेदन देण्यात आलेलं आहे की पूर्व नागपूरचे लोकप्रिय आमदार सन्माननीय कृष्णाभाऊ खोपडे यांनी विधानसभेत प्रश्न उचलला की तुकाराम मुंडेंनी स्मार्ट सिटीमध्ये जो भ्रष्टाचार केलेला आहे त्या भ्रष्टाचाराच्या अंतर्गत त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी आणि तो विषय उचलल्यानंतर ज्या प्रकारे एका जनप्रतिनिधींना धमकी येत आहे, खोपडे साहेब हे 4 वेळा नगरसेवक म्हणून निवडून आलेले आहे, 4 वेळा आमदार म्हणून निवडून आलेले आहे आणि कायद्याची लढाई हे कायद्याने लढले पाहिजे। आपण धुतल्यात आंधळाचे आहे तर आपण चौकशीला पुढे गेलं पाहिजे आहे आणि सीपी साहेबांना आम्हाला आश्वासन दिलं आहे की 1 ते 2 दिवसात या केसची फाईल बोलवून आजच्या आज या केसची फाईल बोलवून तुकाराम मुंडे यांच्यावर कारवाई केल्याशिवाय मी राहणार नाही असं आश्वासन आज आम्हाला सीपी साहेबांनी या ठिकाणी दिलं आहे।